तो से एक सम्मान किया जाने वाला है। यूपी क्रिकेट जो अच्छी तरह से खेलकर चर्चा मोहन जी नुरुलेन साहब की पूरे भारत भर हो रही है। तो मोहन जी नुरुलेन जो शिफा स्ट्राइकर्स के ऑलराउंडर प्लेयर है, उनका सम्मान किया जाएगा। नजीब जी आलिम खान के दस्ते मुबारक, चले आइए। नजीब जी आलिम खान, आपके दस्ते मुबारक सम्मान किया जाएगा मोहन जी नुरुलेन साहब का। शिफा स्ट्रायकर्स के ऑलराउंडर मेंबर आहे। चला पुढचा डाव लगेच आपण सुरू करतोय। आवाजामध्ये करूया बदल, आवाज ऐकूया या पुढच्या थ्रिलिंग 4 षटकांसाठी गौरांगजी कदम यांचा। थँक्यू। चला पुढील सन्मान आपण पाहतोय नजीब अली खान यांच्या मार्फत मोहन नुरुलीन यांचा हा सन्मान। यूपीचे बाहुबली आहेत असं म्हटलं गेलंय। यूपीचे बाहुबली आज मुंबईमध्ये देखील दाखल झाले आहेत। आपलं देखील स्वागत आहे, वेलकम आणि थँक्यू। स्पर्धेचा आपण देखील एक भाग राहिलात। चला लगेच वळणार आहोत आपण सेकंड इनिंग कडे, ज्या ठिकाणी चला एक महत्वाची सूचना आहे। गाडी नंबर MH58 2932 ज्याची कोणाची गाडी असेल प्लीज काढा। टाटाची गाडी आहे, लगेच ती गाडी काढून घ्या प्लीज। अडथळा होते त्याच्याकरिता अन्य जे व्हेकल्स पार्क्ड आहेत त्यांना अडथळा होऊ लागली आहे। तर ज्यांची कोणाची ती गाडी असेल प्लीज सर्वप्रथम ती गाडी काढून घ्यायची आहे। चला सेकंड इनिंगला आपण करतोय सुरुवात। पावसाच्या सरी सुद्धा मैदानावर आता बरसू लागले आहेत। हळूवार पद्धतीने पाऊस सुद्धा सुरू झालाय आता। चला बॅटर जाऊ द्या, लगेच बॅटर पाठवा लगेच। आपण सेकंड इनिंगला करणार आहोत सुरुवात। एकंदरीत 46 धावा तुम्हाला करायच्या आहेत। चला 24 चेंडू आणि 46 धावा तुम्हाला करायचे आहेत। चला बॅटर लगेच जा प्लीज मैदानाच्या आत। अनिकेत आणि त्याच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर प्रथमेश असे दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आत। हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक। चला सेकंड इनिंगला आपण करतोय सुरुवात। अजून एक महत्वाचा सामना ज्या सेकंड इनिंग मध्ये आता 24 चेंडूंमध्ये 46 धावा तुम्हाला करायच्या आहेत। आणि आपण पाहतोय रॉयल वॉरियर्स आयोजित, रॉयल वॉरियर्स नक्कीच म्हटलं गेलं तर मुंबईची एक बलाढ्य असा संघ आणि त्या संघामार्फत आयोजित मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अगदी अंतिम दिवसात आता काही शेवटचे सामने आता शिल्लक आहेत। आणि स्क्रीनवर आपण पाहू शकता रॉयल वॉरियर्स यांचे सर्वच हे जुने मेमरीज, ज्या वेळेला हा संघ बांधला गेला, ज्या वेळेला हा संघ रचला गेला, त्यावेळेचे हे सर्व क्षण आणि त्यानंतर आमचे सर्व पुरस्कर्ते। त्यानंतर आपण जर पाहिलं तर आमचे हे सर्वच पुरस्कर्ते सुद्धा अगदी आमच्या बरोबर सज्ज आहेत। चला प्रेक्षकांना आता विनंती आहे की तुमच्याकरिता सुद्धा प्रेक्षकांसाठी रिया स्पोर्ट्स यांच्या मार्फत दोन हातांनी कॅच पकडल्यास एक कॅप आहे आणि एका हाताने जर कॅच टिपला गेला तर एक ब्रँडेड बॅट सुद्धा आहे। सेकंड इनिंगला होते सुरुवात। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा। 24 चेंडू आणि 46 धावांची गरज। पहिलाच बॉल आल्या आल्या अगदी मिडल ऑफ द बॅट कनेक्शन आहे। प्रेक्षकांची सुद्धा लयलूट आहे, पण आताही ती कॅच कंप्लीट होत नाहीये। पहिला चेंडूवर पहिला षटकार, 6 धावा। नक्कीच सिगडी यांच्या मार्फत तो डोसा आहेच, पण पाहूया कुठल्या प्रेक्षक लकी ठरतोय। यावेळेला अगदी सेन्सिबल फलंदाजी, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता। शेवटच्या क्षणी फक्त आणि फक्त बॅटचा फेस ओपन केलाय आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत। पण आता रनआउटची संधी होती, पण आता बचावलाय फलंदाज ऋषी झोरे यांना। आपण स्लिपच्या दिशेने पाहतोय तर महेश नांदगुडे अगदी विकेट कीपरच्या भूमिकेत, यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कालच्या दिवसात NP स्पोर्ट्स परिपॅकर्स हा संघ मेगा फायनल पर्यंत जाऊन नक्कीच पोहोचलाय।
आणि त्याच संघाचे पुरस्कर्ते घेऊन येणार आहेत तुमच्या सर्वांकरिता मीरा भाईंदर बिग बॅश नोव्हेंबरच्या महिन्यात ती स्पर्धा. आणि या ज्या स्पर्धेने नक्कीच प्रेक्षकांचं मन वेधून घेतलंय ती देखील येणार आहे नोव्हेंबर मध्ये. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अपील तर झाली आहे पण नक्कीच स्टंप्स मिस करतायत. सादिक सर सुद्धा तेच कळवतायत आणि या 8 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या. रिप्ले आपण पाहतोय. अगदी जर पाहायला गेलं तर वाईड स्लिप म्हणून फलंदाज त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ऋषी झोरे सुद्धा उपस्थित आहेत. यावेळेला देखील एक चांगलं वळण प्राप्त केलंय पण अतिरिक्त वळण म्हटलं तरी चालेल. सादिक राजापूरकर सरांनी ते पाहिलं आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा कॉल देखील आता दिलाय. आता ही फार महत्वाची मॅच आहे या दोन्ही संघांकरिता. अगदी हाय डेफिनेशन व्हिज्युअल्स आपण या स्पर्धेचे 70-70 लाईव्ह वर देखील पाहताय. यावेळेला गती वाढवण्याचा प्रयत्न केला होता, फटका पुलचा खेचलाय, प्रेक्षक धावतायत पडतायत पण अजूनही झेल काही टिपता आलेला नाहीये. आता हा मित्र बघा सकाळी सकाळी उठला, त्यानंतर तयार झाला, अगदी चकाचक कपडे घालून आला आणि दिवस संपता संपता आता चिकनात पडलाय तो. प्रयत्न असे सुरू राहू द्या, एक दिवस तुमची देखील इच्छा पूर्ण होईल. प्रत्येक झेल टिपण्याकरिता 10 जण जातात, त्यातला एकही कॅच पकडत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 15 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. यानंतर थोडीशी आता लाईन मिस केली जाते. वाईडचा कॉल येतोय पंचांमार्फत सुद्धा. सादिक राजापूरकर सर कळवतायत की येस इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्तची एक धाव आता ऍड केली जाईल. धावसंख्या 16. 4 चेंडूंचा खेळ आता पूर्ण झालाय. यावेळेला अगदी बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता पण आता सफलता मिळाली आहे. जितेशला परतावं लागतंय आणि विकेट आता मिळते ते म्हणजे विनीतला. थँक्यू डीजे. चला नवीन फलंदाज कुठलाही वेळ न घेता लगेच मैदानाच्या आत जा. धावसंख्या 15 झाले, 16 झालेली आहे. नवीन फलंदाज शुभम येतोय मैदानाच्या आत. शुभम तुला विनंती असेल थोडा धावतच जा मित्रा, जेणेकरून थोडासा वेळ आपण वाचवू शकू, कारण यानंतर अजून महत्वाचे काही सामने आपल्याला खेळवायचे आहेत ज्याच्या मार्फत आपल्याला समजेल की कोण ठरतंय यंदाच्या या पर्वातील महाविजेता संघ. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे हा संघ देखील अगदी रामवरचा प्रवास करत असताना आज या मीरा भाईंदरच्या नगरीमध्ये येऊन पोहोचलाय आणि या संघाचा नक्कीच श्रंग बांधण्यामध्ये श्रेय ऋषिकेश झोरे यांना देखील द्यावं लागेल. कारण जेव्हा हा संघ सुरू करण्यात आला होता अगदी हातावर मोजण्या येतील इतके खेळाडू या संघासोबत जोडले होते, पण त्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं एकूण 1 खेळाडू जोडले गेले. पुण्यासारख्या एका विभागाला सोबत घेत असताना हा संघ आज रचला गेलाय. यावेळेला बॅकफुटवर जात असताना फटका खेळायचा होता पण रॉंग वन हातायला यावेळेला गोलंदाजाने. आणि फलंदाज अगदी जर पाहिलं तर अगदी पाहतच राहिले की ते घडलंय काय. आणि बॉलचा वळण पहा, कौतुक देखील करावं लागेल. धावसंख्या आपण जर पाहतोय ना तर नक्कीच 16 धावांवर जाऊन पोहोचली आहे. 1 विकेट आपण नक्कीच गमावली आहे. चला हमराज मृत्युंजय लगेच नवीन गोलंदाज आमंत्रित करा आपला गोलंदाजी मार्कवर, जेणेकरून आयोजकांचा देखील थोडासा वेळ आपण वाचवू शकू. पहिलं षटक संपलंय, धावसंख्या 16 झालेली आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर नितीश आलाय. एकंदरीत आता जर पाहिलं तर इक्वेशन 18 चेंडू आणि 30 धावा तुम्हाला करायचंय. समीकरण आपण जर पाहतोय 18 चेंडू आणि 30 धावा. अजूनही हा सामना अगदी 50-50 इक्वेशन मध्ये आहे, बॅलन्सिंग सिच्युएशन आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर यशवंत भाऊ पाचंगे NM रायगडचा संघ आहे, तर दुसऱ्या दिशेने हमराज मृत्युंजय पुणे. पुण्याला जाईल ही मॅच की रायगडवाले आपल्याकडे ते पुन्हा एकदा खेचून आणतील हेच पाहण्याकरिता आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागेल. 18 चेंडू 30 ची गरज. यावेळेला प्रथमेश राठोडच्या बॅट मधनं अगदी हा रबर स्टॅम्प लगावत बॉल मैदानाच्या बाहेर फेकलाय. 6 धावांकरिता षटकार. भारताच्या बाहेर जाऊन देखील ज्याने या लेदर बॉल क्रिकेट खेळलाय तोच हा प्रथमेश चव्हाण मैदानाच्या आत.
चांगली फलंदाजी करतोय. पहिलाच बॉल तो फेस करत होता. पहिल्या चेंडूवर तो षटकार देखील आलाय, पण नितीशला करावं लागेल आता एक कमबॅक. शॉर्ट बॉलचा वापर, अगदी परफ्यूम डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अगदी आशापूर्ण नजरेने पाहिलं तर नक्की, पण पंचांनी सांगितलं की नाही, इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिप्ले देखील आपण पाहू शकतो. अगदी वेगवान, वेगावर स्वार होत असताना हा चेंडू हाताळला होता, पण त्यानंतर DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची आता मदत घेण्यात आली आहे. पुन्हा एकदा आमच्या वॉररूम मध्ये आमचे पंच आता ऍक्टिव्हेट होतील. 70-70 वॉररूम देखील आमचा सज्ज आहे. अगदी ही स्पर्धा आपण जर पाहिली तर 4 कॅमेऱ्यांनिशी हे सर्व क्षण आज टिपले जात आहेत. 5 कॅमेऱ्यांनिशी हे सर्व क्षण आपण टिपताना पाहतोय. मैदानाच्या अगदी चौ दिशेने, चौ बाजूने प्रत्येक क्षण टिपले जात आहेत. आणि अजूनही जर मैदानाच्या आत पाहिलं तर 22 धावा ह्या धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत. एक विकेट आपण गमावलेली आहे. चला, कुठलाही खेळाडू आमच्या वॉररूम मध्ये नसेल या गोष्टीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मॅच ऑफिशियल्सना तसं काही आढळलं तर नक्कीच ती पेनल्टी तुम्हाला देखील दिली जाईल. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. चेक केलं जातंय की नक्की हा बॉल वाईड होता, अन्यथा नाही. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण महेश चेंदवणकर यांना पाहतोय. तर स्क्वेअर लेगच्या दिशेने सादिकजी राजापूरकर, दोघही आपल्या काळचे अगदी तडाखे बंद असे खेळाडू. आणि यस, निर्णय आलाय, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल नक्कीच रिव्ह्यू घेतला होता, पण त्यानंतर आपण जर पाहिलं तर खूप जास्त डोक्याच्या वरून हा बॉल निघून गेलाय. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. यावेळेला सुद्धा चांगला चेंडू हाताळलाय. फटका खेळण्याचा प्रयत्न प्रथमेशने केला होता, पण आता तरी काही करता आलेलं नाहीये. हा बॉल डॉट होतोय. या मॅच मध्ये परत जर यायचं असेल हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाला, सातत्यपूर्ण डॉट बॉल आणि रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट ही तुम्हाला प्राप्त करावीच लागेल. प्रथमेश थोडस ड्रिल करत दाखवतोय की कुठला फटका त्याला खेचायचा होता. धावसंख्या अजूनही 23 धावांवर आपण पाहतोय. यानंतर देखील दोन्ही संघांना मी विनंती करेन आपण देखील तयारीत राहायचंय, जेणेकरून लगेचच आपण त्या सामन्याकडे देखील वळणार आहोत. धावसंख्या 23, 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. यावेळेला फुल टॉस होता. फुल टॉस या चेंडूवर मिड विकेटचं रिजन आता निवडलंय. एक धाव पूर्ण झाली आहे. खेळाडू येतोय तिथे आणि एकच धाव मिळेल. रोहित खरातला आपण पाहिलं इन ऍक्शन. पुण्याचा अजून एक हरहुन्नरी असा हा खेळाडू, लेफ्ट हँडेड फलंदाजांमध्ये नक्कीच स्वतःचं नाव त्यांनी नोंदवलं. आणि हे सर्वच खेळाडू आपण आज या मोरवाच्या मैदानात पाहतोय. राधाकृष्ण क्रीडांगण, RK मोरवाचं हे मैदान. फटका तर खेचलाय पुन्हा एकदा मिड विकेट काऊ करून रिजन मध्ये, पण आता ही चूक झाली आहे आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. हा येतोय अजून एक महत्वाचा चौकार. खाली चूक होत नाहीये आणि आता परतावं लागतंय फलंदाजाला. महत्वाची विकेट आणि फलंदाज बाद. चेतन, नवीन फलंदाज चेतन आलाय आता मैदानाच्या आत. चेतनला आपण पाहतोय आणि आता चेतनकडे सुद्धा ती क्षमता आहे या सामन्याला फिनिश करण्याकरिता, पण आता त्या पद्धतीची फलंदाजी त्याला करावी नक्कीच लागणार आहे. कारण आता स्कोर बोर्डवर धावा लगावल्या गेल्या आहेत 28. पाठलाग करायचा आहे 46चा. प्रथमेश खेळतोय 3 चेंडू 7 धावांवर आणि चेतन नुकताच पोहोचलाय मैदानाच्या आत. चेतनने आल्या आल्या मोठा फटका खेचलाय.
महेश बॉलच्या खाली पळतोय, गोलंदाज स्वतः देखील पळतोय. कॅच जर झाली तर अगदीच आउटस्टँडिंग कॅच असं म्हटलं असतं, पण आता या 2 धावा आलेल्या आहेत. पहिल्याच बॉलवर हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेतनने केला होता, पण तसं काही होत नाहीये. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या झाली आहे 30. 15 धावांचं रन रेट आतापर्यंत मेंटेन करण्यात आलंय. उर्वरित 12 चेंडू आणि आता 16ची गरज आहे. कोण जिंकेल हा सामना, पुणे की रायगड, रायगड की पुणे? आता पाहावं लागेल. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ, धावा करायच्या 16. त्या गोष्टीचा मी उल्लेख केला. 12 चेंडू आणि आता 16 धावा करायच्या आहेत. आणि त्या मागे आपण पाहताय या मैदानाचं एक विहंगम असं दृश्य. अगदी या झाडांनी सुसज्जित असं हे मैदान, हिरवळ चौ बाजूला आपण पाहतो या मैदानाच्या. आणि अगदी हिचा डोंगर सुद्धा आहेत. म्हणजे अगदी इको फ्रेंडली असं हे वातावरण आणि त्यामध्ये खेळवला जाणारा मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार. नवीन गोलंदाज आलाय मैदानाच्या आत, अमित. आता अमितकडे सुद्धा ती क्षमता आहे इथूनही हा सामना वळवण्याची, इथूनही हा सामना स्वतःच्या दिशेने आणण्याची. पण त्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला आता करावी लागेल. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. पहिला बॉल यावेळेला जर पाहिलं तर फलंदाजापासून खूप जास्त लांब, आणि त्याचमुळे आला आहे वाईट बॉलचा कॉल. आता गरज आहे 12 चेंडू आणि 15 धावांची. बॉल आपण पाहतोय अगदी खूप जास्त बाहेर, आणि महेशने देखील ते पाहिलं आणि त्यानंतर पंचांच्या निर्णयाचा मान सन्मान देखील त्यांनी केलाय. यावेळेला संधी आहे. अमित बॉलच्या खाली येतोय आणि चूक करत नाहीये. आता महत्वाच्या क्षणी सेट फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. प्रथमेश चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट डाऊन. चला बॅटर प्लीज लवकर जा. चला नवीन बॅटर मैदानाच्या आत मनसूर आता पोहोचतोय. अमितने देखील एक चांगलं कमबॅक करून दिलंय स्वतःच्या संघाकरिता. आता एक विकेट देखील त्यांच्या नावावर आली आहे. आज जर पाहायला गेलं तर या संघात हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघात आपण जर पाहिलं तर 1 ते 2 खेळाडू दिसत नाहीये. त्यामधील एक प्रामुख्याचं नाव म्हणजे वासिक शेख, जो या संघाचा एक भाग असतो. आज तो या ठिकाणी उपस्थित नाहीये, पण तरी सुद्धा हा संघ चांगलाच खेळतोय. प्रयत्न इथेही सुरू आहेत, दोन्ही दिशेने प्रयत्न सुरू आहेत की कोण जिंकेल हा सामना. चेतन आणि मनसूर 11 चेंडू आणि आता धावा तुम्हाला करायच्या त्या म्हणजे 11 चेंडू आणि 15 धावा. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय ऋषिकेश आहेत त्या ठिकाणी आणि एकच धाव मिळते. एका धावांनी आता मनसूरने स्ट्राईक रोटेट केली आहे. चेतन आणि मनसूर आपण पाहतोय आणि मैदानाच्या आत प्रेक्षकांची गर्दी आज सकाळपासूनच अगदी मोठ्या संख्येत हे प्रेक्षक आपण पाहतोय. हे सगळे दर्दी आहेत. क्रिकेटचा खेळ या सगळ्यांनाच पाहायला अनुभवायला आवडतो आणि त्यातल्या त्यात मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा. यावेळेला वॉटर बॉल, अगदी रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर वेग देखील वाढला आणि त्यानंतर यष्टीरक्षकांच्या हातात जाऊन देखील विसावला. अगदी एफर्ट आपण पाहतोय. यष्टीरक्षक म्हणा, गोलंदाज म्हणा, सर्व काही आतापर्यंत सुरळीत चाललंय या षटकात. 9 चेंडू आणि 14. यावेळेला फटका खेचलाय, संधी आहे. महेश बॉलच्या खाली येतोय. अमित तांबे पुन्हा एकदा स्वतःचं वर्चस्व या मैदानात तो गाजवताना दिसतोय. अजून एक विकेट. फलंदाज चेतन ओयूटी आउट, विकेट डाऊन.
वेस्ट आहे. 4 विकेट आतापर्यंत गमावलेल्या आहेत. 8 चेंडू 14 ची गरज आहे. महत्वाचा सामना दोन्ही संघांकरिता. धावसंख्या 32. 4 फलंदाज बाद. मनसूर आणि नवीन फलंदाज हमजा आता आलाय. अमित तांबे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. स्वतःच्या षटकात एक ड्रीम स्पेल आता तो कंटिन्यू करेल का? यावेळेला आल्या आल्या फटका तर खेचलाय आणि फटका चाललाय हळू पद्धतीने मैदानाच्या बाहेर वावरात. 6 धावा षटकार. पहिला देखील बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा खेळाडू येतोय बॉलच्या खाली आणि आता नईम भाईंकडे ती संधी होती पण नईम भाईंनी सांगितलं मला टोपी नकोय आणि तो झेल सुद्धा सुटलाय आणि षटकार सुद्धा आलाय. पुन्हा एकदा 6 धावा. प्रेक्षक देखील विचार करत असतील की आतापर्यंत हमजाला लपवून ठेवलं होतं तरी कुठे आल्या आल्या हमजाने काय फटकेबाजी केली आहे आणि अगदी तरुण हा खेळाडू आहे, अगदी यंगस्टर आहे. महेश नांदगुडे शेवटच्या षटक हाताळण्याकरिता 6 चेंडू आणि 2 ची गरज. आणि यावेळेला विजयी षटकार येतोय मनसूरच्या बॅटमधनं आणि मॅच फिनिश. चला लगेच या आर के मुलुंड ओमकार 11 गिरगाव आणि आपण टॉस देखील करणार आहोत. या दोन्ही संघांमध्ये एक महत्वाचा टॉस आपण करणार आहोत. आता अजून एक महत्वाचा सामना आणि यशवंत भाऊ पाचंगे NM रायगड आणि त्याच्या सोबतीला आपण जर पाहिलं आर के मुलुंड ओमकार गिरगाव. टॉस साठी आपण लगेच याचं जतन आलंय आणि रमेश सुद्धा आलाय. चला टॉस साठी आपण वळणार आहोत. वसीम भाई चला आपण नाणेफेकीचा आता कौल करतोय. एका ठिकाणी रमेश आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण जतनला पाहतोय. व्हेरी वेल प्लेड पण हार्ड लक हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघ. आपण बराच लांबचा प्रवास करत या ठिकाणापर्यंत उपस्थित राहिलात आणि या संघ चांगलाच खेळलाय पण थोडीशी चूक राहिली आणि या नक्कीच त्याचमुळे आपण जर पाहिलं तर सामना गमवावा लागतोय. चला टॉस साठी आपण लगेच वळतोय आता. ओमकार 11 नाही कोण कॉल करताय? चला आर के मुलुंड कॉल करतायत. रॉयल असा कॉल आहे आणि रॉयल आलाय. चला लगेच फिल्डिंग निवडली आहे म्हणजेच जतन तुम्हाला करायची फलंदाजी. जास्त वेळ नाहीये आपल्याकडे. लगेच वळूया मैदानाच्या आत. 4 षटकांचा सामना असेल. आर के मुलुंड ओमकार गिरगाव या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निवडली गोलंदाजी आणि या यशवंत भाऊ पाचंगे NM रायगड या संघाला करावी लागणार आहे फलंदाजी.
तो प्लेयर ऑफ द मैच अवार्ड के लिए अब आगे बढ़ेंगे। एक ओवर 6 रन 2 विकेट। मोइन इज प्लेयर ऑफ द मैच। तो अगले मैच की शुरुआत होगी और आर के मुलुंड बनाम यशवंत भाव पाचेंगे एनएम रायगढ़। 4 ओवर का मुकाबला। और ये विराट स्पोर्ट्स का कैप है और एथलेटिक स्पोर्ट्स का टी शर्ट जो पहनकर आपको खेलना है मोइन। कैप और टी शर्ट पहन के खेलना होगा। नहीं, जरूरी नहीं अब। तो अब आखिरी 2 मुकाबले बाकी आज रात के। रात के इसलिए क्योंकि शाम ढल चुकी है। वक्त के मामले में प्लीज 15 मिनट में, हाँ 15 मिनट में 4 ओवर। दोनों ओपनिंग बैटर जा चुके हैं। दोनों के 12th में आइए प्लीज। पहला ओवर करेंगे अली हसन जो करेंगे अपनी गेंद से बल्ले के साथ तशन आर के मुलुंड। अशरफ भाई भी आज काफी रिलैक्स नजर आ रहे हैं। कल फारिग हो गए। और आज वसीम भाई भी फारिग हो चुके हैं। और फिरोज भाई कल एग्जीबिशन मैच में फारिग हो गए। देखिए अब यशवंत भाव पाचंगे एनएम रायगढ़ के 12th में आ जाए प्लीज। यशवंत भाव पाचंगे एनएम रायगढ़ लवकर पाठवा। आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। रॉयल वॉरियर्स प्रेजेंट्स मीराबंदर चैंपियंस ट्रॉफी 2026। ये तीसरा साल है। सेमीफाइनल दोनों अनिकेत राउत और प्रथमेश चौहान 2 ओपनिंग बैटर। पहला ओवर करेंगे अली हसन। हाँ ऋषिकेश जोरे आइए। वेलकम सर। मैंने मेरी जिंदगी में देखा हुआ स्लिप का बेस्ट फील्डर, मतलब इससे बेस्ट कैच कोई ले नहीं सकता। और हमराज मृत्युंजय टीम पुणे से आती है। बहुत जबरदस्त बोलबाला है ऋषि भाई और टीम का। और आपका एक भव्य सत्कार एनपी स्पोर्ट्स परी पैकर्स के नितिन वारे प्रवीण वारे द्वारा स्पॉन्सर की गई है। ट्रॉफी इस वक्त पहली गेंद और पहली गेंद पर चाबुक शॉट। स्कोर आगे बढ़ता हुआ 4 पर। प्रथमेश चौहान अपनी कंसिस्टेंसी बरकरार रखते हुए और दूसरी तरफ जितेश राऊत। जी हाँ, ये वो सत्कार हो रहा है। ऋषी दादा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पुढच्या सीझन साठी। ओमकार गिरगांव थोड़ा सा धीमी गेंद रखी थी और वसीम भाई का मुस्कुराता हुआ चेहरा, साथ में हमारे जैन साहब। थर्ड नंबर रिफर किया गया अंपायर सादिक राजापुरकर द्वारा। बैटिंग टीम ने इसकी मांग की है डीआरएस में। ये मैच की विजेता टीम आज ही के दिन फाइनल में एनपी स्पोर्ट्स परी पैकर्स से फाइनल खेलेगी। 2 लाख रुपया पहला इनाम, 1 लाख रुपया दूसरा इनाम। बेस्ट बैटर के लिए आरके फ्रीड एंड एमजे स्पोर्ट्स का बल्ला। बेस्ट बॉलर के लिए सनी स्पोर्ट्स के जूते। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए जलराम साइकिल की साइकिल। फेयर डिलीवरी। बल्लेबाज ने उसको छोड़ दिया था आखिरी वक्त पर, शॉट अटेम्प्ट नहीं किया था। लेफ्टी टू लेफ्टी, बहुत जबरदस्त फुलर लेंथ की बॉल। अली हसन। आरके मुलुंड टीम का प्लान बिल्कुल सिंपल है। पहला ओवर अली हसन करेगा, मतलब अली हसन ही करेगा। टीम का कॉन्फिडेंस बताता है। इस बार टाइमिंग अच्छी है। वो ग्राउंड स्ट्रोक पर 1 रन हासिल किया, दूसरा हो नहीं पाएगा।
5 बगैर किसी नुकसान के 4-4 ओवर का ये सेमीफाइनल। 16 टीमों ने ये मजमे में हिस्सा लिया और पहली बार इस प्रतियोगिता में तमाम टीम के ओनर्स का सत्कार दिया गया मेमेंटोस द्वारा। लाइव है 70-70 यूट्यूब चैनल पर और 70-70 स्पोर्ट्स का भी आभार। तमाम प्लेयर्स के लिए उन्होंने टी शर्ट्स स्पॉन्सर किए। कामे स्पोर्ट्स ने कमेटी के टी शर्ट्स स्पॉन्सर किए। शहबाज भाई जिन्होंने बनमस का चाय स्पॉन्सर की। गीतेश राउत लगातार अच्छा खेल रहे हैं। तीसरी पारी उनकी, बैक टू बैक तीसरा मुकाबला। यशवंतराव पाचंगे, एनएम रायगढ़। स्कोर अच्छे। इस बार घूम घुमा के पुल शॉट है, बॉल पीछे गई है बैकवर्ड स्क्वायर, 1 रन। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन। अनिकेत राउत, अनिकेत राउत, 1 बॉल 1। यस, थोड़ा जल्दी कीजिए प्लीज, लाइट बहुत कम है। 1 ओवर 7 रन, कोई विकेट नहीं। आइए एक भव्य सत्कार यहां पर हाँ, तो जो 3 6 बैक टू बैक लगाए थे उसके 5,000। नए ओवर की शुरुआत और बाला ठाकरे आ चुका है। आला रे आला ठाकरे। और कल प्रथमेश ठाकरे, आज बाला ठाकरे। क्लीन बोल्ड कर दिया प्रथमेश चौहान को। हमारे साथ मोइन इदरिस भाई जो कि ओनर है शिफा स्ट्राइकर्स के, हकीम भाई, शमशाद भाई, उजैर भाई, सभी लोग आए हुए हैं। तो 5,000 का जीपे कर दिया जा चुका है। 5,001। क्या बात है, मानना पड़ेगा गौरंग, क्या लिमिट है तेरे पास, खतरनाक। और नजीब भाई वाला गाना तो सुपर हिट है भाई। नजीब भाई नसीब है। हाँ, अब नए बैठ रहे हमजा। बाला ठाकरे गोंदिया से। भाई, गोंदिया शहर को बाला ठाकरे मिलना ये बड़ी बात है। और 7 रनिंग विकेट पर बोल्ड हिम। ओ माय गॉड, बॉल ऑफ द टूर्नामेंट। टांग के पीछे से, इट्स अ स्विंगिंग बॉल। बाला ठाकरे, चेंडू यष्टनवर ठाकरे, 42 साल की उम्र है। स्विंगिंग, ओ माय गॉड, व्हाट अ लेग कटर, अनबिलीवेबल। अगर हैट्रिक लेते हैं बाला ठाकरे तो मोइन भाई इदरीस शिफा स्ट्राइकर्स की ओर से 1,000 रुपए। बाला ठाकरे और बाला ठाकरे हैट्रिक ले लेते हैं तो 1,000 रुपए। यस, गोपी 11 के लिए क्रिकेट खेलते हैं। और आरके के ओनर की तरफ से 500। ओके, बहुत सारे इनाम है। बाला ठाकरे अगर मतलब इन शॉर्ट विकेट ले तो लग्जरी बस का भाड़ा निकल जा रहा है। अरे भाई, थोड़ा बिजनेस लैंग्वेज भी तो बात करना जरूरी है ना। भाड़ा निकल गया। मोइन भाई, ओ व्हाट अ बॉल। आज धनंजय नाइक ने इंप्रेस किया, आज बाला ठाकरे ने इंप्रेस किया। ये सभी खिलाड़ी बैकग्राउंड में आराम फरमा रहे थे। बता दी, 48 साल की उम्र में आप 40+ गोपी 11 के लिए खेलते हैं। और क्या बॉलिंग कर रहा है बाला।
और यहां पर एक और, अब ये तो यॉर्कर का बादशाह है, एक ओवर में इतने यॉर्कर पूरे टूर्नामेंट में किसी ने नहीं डाले। अगर आप ताली नहीं बजाते ना, आपको आपके क्रिकेट की कसम आपके रन नहीं बनेंगे। आप बोल रहे तो विकेट नहीं बनेगा, अगर आप विकेट कीपर है तो हाथ से बॉल छूट जाएगा। क्या टैलेंट है इंडिया में, गोंदिया में भाई। नए बैटर मंसूर, तो 501 वो यॉर्कर दिखाया जा रहा है, और ओवर के बाद पूरे ओवर का हाइलाइट्स भी देंगे। बट व्हाट अ यॉर्कर, वो चकली नीचे गिर गई, ट्रिमर बॉल, और यह पैर के पीछे से। बाला ठाकरे को तो यही पूछना चाहूंगा, भाई कौन सी चक्की का आटा आप खाते हो, इतने दुबले पतले हो। अमूल बॉडी वार्मर का ऐड याद आ गया, पतला है पर गर्म है। RK11 द्वारा 501 लागू हो गया है। क्या ये मेडन ओवर होगा? यस, लगातार 5वां डॉट बॉल, ओलंपिक रिंग्स बोलते हैं इसको क्रिकेट में। और क्या ये आज के दिन का दूसरा विकेट मेडन होगा? धनंजय नाइक इसके पहले कर चुके हैं। बाला ठाकरे अगर मेडन ओवर डाला तो अशरफ भाई की ओर से 501, एंड दैट्स अ मेडन। 501 रुपए अशरफ भाई की ओर से। 1002 बाला ठाकरे समृद्धि महामार्ग से अब आप जा सकते हैं, लग्जरी बस का भाड़ा निकल गया है। पूरा ओवर दिखाया जाएगा, विकेट मेडन। ये पहला क्लीन बोल्ड, और फिर पैर के पीछे से। नाउ दिस इज बॉल ऑफ द टूर्नामेंट। ओ माय गॉड, और यहां पर एक डॉट बॉल, परफेक्ट यॉर्कर, दो टांग के बीच की दरार में से बॉल निकली, सबमरीन बॉल। और ये जाकर सीधा मेंशन। नाउ दिस इज फोटोग्राफ ऑफ द ईयर। व्हाट अ फोटोग्राफ, एक जनरेशन दूसरी जनरेशन के साथ। क्या बात है, अल्लाह मैं आपका शुक्रगुजार हूं, आपने मुझे ये मंजर दिखाया। 7 for 3, 2 और 7 रन, 3 विकेट। यशवंत बाबू पाचंगे, NM रायगढ़ रनों के मामले में 5 स्टार होटल में खाना खा रहे थे, उनको सीधा टपरी पे ले आए। मयंक मंगेला, लगातार 7वां डॉट बॉल। ध्यान रखना होगा भाई, शादी का घोड़ा शादी के दिन नहीं दौड़ेगा तो कब दौड़ेगा? सेमीफाइनल शादी है, फाइनल वलीमा है। इस बार थोड़ा सा रुक कर बैकफुट पर जाकर खेला, 1 रन पूरा किया, 1 से ज्यादा मिलना इस वक्त मुश्किल होगा। 8 पे 3। ओमकार गिरगांव, RK मुलुंड, और सामने यशवंत बाबू पाचंगे, NM रायगढ़। अब ये तो मेजेनाइन फ्लोर के ऊपर वाइड बॉल। लोडा बिल्डर्स ही बता पाते हैं मेजेनाइन फ्लोर था कि फर्स्ट फ्लोर था। नाइन फॉर 3। स्नॉटर, स्लोअर स्नॉटर, ओ माय गॉड। RK मुलुंड टीम आज क्या कर रही है, करिश्माई गेंदबाजी। फास्ट डालो तो भी तकलीफ, स्लो डालो तो भी तकलीफ, यॉर्कर डालो तो भी तकलीफ। जाए तो जाए कहां? इस बार टाइमिंग बराबर हो नहीं पाएगा, और पहला रन तो जरूर पूरा किया, लेकिन 1 रन तक ही महदूद रहना होगा। 10 पर 3, प्रोजेक्टेड स्कोर 15 का।
बिल्कुल हीरा ढूंढ कर लाए बाला ठाकरे। अब ये क्या हो रहा है? खेलूं के छोड़ दूं? राउत को जल्दी कुछ करना होगा क्योंकि वही एक ऐसे खिलाड़ी है जो रन बना सकते हैं। 10 पे 3, 4 बॉल 2 पर राउत, मंसूर 4 बॉल 1, दोनों का स्ट्राइक रेट, ये बहुत बड़ा सवाल। एक और धीमी गेंद, व्हाट एन ओवर बाय मयंक मांगेला। कम खर्चा फुल चर्चा। वसीम कन्नड़, व्हाट अ मैन, जबरदस्त पर्सनालिटी वसीम की। एनपी स्पोर्ट्स परी पैकर्स, टॉस के लिए रेडी रहना है आपको। आरके मुलुंड, ओमकार गिरगांव बनाम यशवंत पाचंगे एनएम रायगढ़, ये सेमीफाइनल। कल वायु 11 बोनकोड़े को पराजित किया था एनपी स्पोर्ट्स परी पैकर्स ने, फाइनल में जगह बनाई थी। एक और डॉट बॉल, रन बन ही नहीं पा रहे और बॉल इस तरह आ रही है मानो बॉलिंग मशीन बॉलिंग कर रही है, हाथ नहीं। बाई का रन। बाला ठाकरे का मेडन ओवर टर्निंग पॉइंट रहेगा। इस बार स्टैंड एंड डिलीवर और अब ये मोहर लगी है, दबदबा राउत का और 6 रन। कदम लड़खड़ा भी जाए तो कोई बात नहीं। अब 4 गेंदे बाकी है, शगुन बॉलर है। 4 बॉल में अगर 2 6 भी आ जाता है मैच बनेगा। यशवंत भाव पाचंगे एनएम रायगढ़ का राउत और सामने है शगुन। हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने गए, वहां पर बराबर से टाइमिंग नहीं हो पाया, लेकिन बॉल के पेस का उपयोग किया। एक को 2 में तब्दील कर दिया और दूसरे को शायद तीसरा नहीं लेना चाहेंगे क्योंकि राउत का स्ट्राइक पर रहना जरूरी है। 19 पर 3, पहले बॉल पर एक बाई, फिर सिक्सर, फिर 2 रन। अभी भी 3 बॉल बाकी है। शगुन, क्या शगुन विकेट का शगुन लेंगे या शगुन के सामने राउत 6 का शगुन हासिल करेंगे? मिस टाइम हुआ है, हालांकि काफी दूर तक जाना पड़ा था। बॉल को पोजीशन में लिया, थ्रो किया, बॉलर एंड पर कोई बैकअप नहीं है। अब जाकर कोई पहुंचेगा भी तो घर वाले घर नहीं, हमें किसी का डर नहीं। 21 पे 3, बहुत जबरदस्त मीरा भाईंदर चैंपियंस ट्रॉफी खेली गई। पिछले 2 दिन में 16 टीमों ने खेला और 21 पे 3, शगुन 10 रन दे चुके 4 बॉल में, जिसमें एक 6 है, 2 डबल 1 बाई है। लेकिन बाला ठाकरे का वो विकेट मेडन, और कल प्रथमेश ठाकरे ने जो हैट्रिक ली, धनंजय नाइक ने आज लगातार 8 डॉट बॉल किए। ये सारे हाइलाइट्स इस टूर्नामेंट के। और ये फ्लुएंट शॉट, आसमान की ऊंचाइयों को छूने वाला गगनचुंबी छक्का। चिटके तो फटके वाली बैटिंग हो रही है इस वक्त।
और ये हेलीकॉप्टर स्ट्रोक एक्स्ट्रा ऑर्डिनरी टाइमिंग है एंड दैट्स भारी भरकम सिक्सर. राउत ने रंग भर दिया भाई. 33 is the final score, 34 to win. ठाकरे ने कमाया, वहीं पर शगुन ने गंवाया. सुन 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 बरसात की धुन, सुन शगुन तू मेरे बल्ले की आवाज, सुन 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 मेरे बल्ले की धुन. और अब यहां पर 34 रन चाहिए सेमीफाइनल जीतने के लिए. मैं बुलाना चाहूंगा मनीष पाटिल को. धन्यवाद. फाउंडेशन पीयूष चौहान. मैं हिंदी में भी बोल दूंगा, आप भी बोल देना. सर थोड़ा डीजे वीजे बजाइएगा सर. 24 बॉल 34. आइए मनीष पाटिल. थोड़ा डीजे डीजे अपना एकच वादा नजीब दादा डीजे प्लीज. चला सामना चालू करूया, कारण अंतिम सामना महत्वाचा आहे. एनपी स्पोर्ट्स परी पेकर्स ही टीम दाखल झालेली आहे अंतिम सामन्यासाठी. या दोन संघांपैकी एक संघ खेळेल एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्सची. आरके मुलुंड, ओमकार गिरगाव किंवा एनएम रायगड यशवंत भाऊ पाचंगे. 34 धावांची गरज, 24 बॉल्स, 2 फलंदाज. कोण जातील या 34चा पाठलाग करण्यासाठी पाहूया. कामगिरी आदर्श घ्यावा नवोदित खेळाडूने बाळा ठाकरेचा. या उपांत्य फेरीमध्ये निर्धाव षटक, विकेट, मेडन, बोल्ड बाय बाळा ठाकरे. तर अशरफ भाईंकडून 501 रुपये आणि आरके मुलुंडचे सलमान यांच्याकडून 500, एकूण 1000 रुपयांचं बक्षीस. चला चला लगेच लगेच आपण ते बक्षीस देणार आहोत. अशरफ भाऊंचे 500. बघा जसा मी उल्लेख केला की शेर चाहे कितना भी बूढ़ा हो घास नहीं खाता. वय वर्ष 48 आणि 48व्या वर्षी या रॉयल वॉरियर्स मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये निर्धाव षटक हाताळलेलं आहे. यॉर्कर स्पेशलिस्ट, लकडी तोड गोलंदाज बाळा ठाकरे. 3 विकेट्स आणि मेडन. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच, करंट मॅच वी कॅन से. या चालू असलेल्या लढतीसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. चला 34ची गरज, 24 बॉल्स करावेच लागेल. हा शेवटचा पर्याय असताना पूर्ण ताकद पणाला लावावी लागते. आणि आता दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी इच्छुक आहेत. आरके मुलुंड, ओमकार गिरगाव, सलमान खान आणि मुकेश सिंग यांचा संघ. एका बाजूला एनएम रायगड यशवंत भाऊ पाचंगे. यशवंत भाऊ पाचंगे यांचा संघ. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर मोईन. चांगला बॉल फुललेत होता, बॅटला खाली घेतला, ड्राईव्ह केला बॉलला, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला, बॉलवर पोहोचेल, सिंगल होते कंप्लीट. दोन्ही संघांकडे अनुभव आहे, दोन्ही संघांकडे अचूक पर्याय आहेत, दोन्ही संघांकडे गुणवत्ता आहे, दबदबा पूर्ण दिवसभरामध्ये या दोन्ही संघांचा पाहायला मिळाला. मोईनने सकाळपासून पहिल्या षटकाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. यशवंत भाऊ पाचंगे एनएम रायगड या संघासाठी. आरके मुलुंड, ओमकार गिरगाव कडून निखिल जाधव स्ट्रायकर साइडला. बॅट स्विंग आहे, बॅटचा फेस क्लोज केला, स्क्वेअर लेगला कनेक्शन बॅट आणि बॉलचं नाही झालं. डॉट बॉलची हाताळणी मोईनच्या वतीने. डॉट बॉल स्पेशलिस्ट आहेत या संघाचे. चला याच ठिकाणी आदरणीय साजिदजी आसिफ पटेल सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच आदरणीय जक्की आसिफ पटेल युवा जिल्हा अध्यक्ष मेरा भाईंदर जिल्हा यांचं आगमन होणार आहे. मनपूर्वक स्वागत. खूप जास्त बॉल बाहेर, थोडासा ऑकवर्ड. 2 धावा मिळतील. धावा वाचवण्यासाठी गोलंदाजांना प्रयत्न करायचे आहेत. मोहीनकडून तर ही अपेक्षा नाहीये, कारण मोहीनने नेहमीच अचूक लाईन अँड लेंथवर गोलंदाज हाताळलेली आहे. सकाळी जे तंत्र वापरलं होतं तेच तंत्र आता वापरायचं आहे. या दोन्ही संघांना आर के बुलुंडने सकाळ गाजवली आणि यशवंत भाऊ पाचंगे एन एम रायगडने दुपार गाजवली. पण ही संध्याकाळ कोणत्या संघाच्या बाजूने, प्रेक्षक त्याच चर्चेत रमलेले आहेत. धावसंख्या आर के मुलुंड, ओमकार गिरगाव 3. बॉल हवेत आहे. पंच करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा बॉलवर पोहोचेल राऊत, तोपर्यंत सिंगल होते कंप्लीट. दुसरा धावेसाठी प्रयत्न केले जात नाहीये. एकदा वाढते. स्कोर जातो तो म्हणजे 4 याकडे. 4 रन्स विदाउट लॉस. आर के बुलुंड, ओमकार गिरगाव. 34ची गरज आहे. 8.57चा रिक्वायर्ड रन रेट. खरंच चांगली कामगिरी वसीमभाई, फिरोजभाई, अशरफभाई, हकीमभाई सर्वांची राहिली. रॉयल वॉरियरची राहिली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आर के मोरवा देखील तितकंच योगदान. निखिल जाधवचं फुलटॉसचा उचलला फायदा. हातात घेतला कायदा. काऊ कॉर्नर क्लिअर. सिक्सर. वीस चेंडू 24. पुढचा बॉल मोईन. सामना या षटकातच आपल्या नावावर केलाय. दबदबा मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधवचा स्क्वेअर लेगला क्लिअर करताना अफलातून षटकार. वर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे 2 षटकार निखिलने खेचलेले आहेत. आणि आता ब्लॉक होल. बॉल मागे सरकतो. विकेट किपर चुकला. निखिलला धाव घेण्याची गरज काय आहे? काहीच गरज नसताना त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या त्या कॉलवर ते अडकले आणि ते पेव्हिलियन बुकच्या दिशेने परत जात आहेत. बघा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहायला मिळते. ऑफस्टम्पच्या बाहेरचा वाईड यॉर्कर बॉल टर्न झाला. आतल्या टर्न बॉलला मिळाला जरूर, पण या ठिकाणी मिस कॅल्क्युलेशन, कॉम्बिनेशनचा अभाव, कॉलिंग मिस्टेक आणि त्यानंतर मग निखिल जाधव यांचा खेळ धावचीच्या स्वरूपात संपला. धक्का पहिला. विकेट डाऊन. विशारद पगारे नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. लालबागचा हा युवा प्रतिभावंत फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर खेळताना पाहायला मिळेल. आर के मुलुंड, ओमकार गिरगाव या संघासाठी लालबाग प्रीमियर लीग मध्ये मालिकावीरचा पुरस्कार सुद्धा त्यांच्या नावावर आहे. आता जतन ठक्कर. मागच्या सामन्यात जतनवर टीका झाली होती. ती टीका प्रशंसेमध्ये बदलण्यासाठी या षटकात, या सामन्यात जतनला तसा खेळ द्यावा लागेल. एक सामना तुमच्या बाजूने नाही गेला तर मग तुमच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात नाही. कमबॅक करण्याचा मौका क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच मिळतो. त्याचमुळे पूर्वार्ध या स्पर्धेमध्ये जतनचा तितका चांगला नाही राहिला, पण या महत्वाच्या सामन्यामध्ये जतनने जर कंजूस गोलंदाजी केली, परिस्थिती गंभीर, तिकडे मी खंबीर, ही भूमिका जर जतनने घेतली तर मग कमबॅक होऊ शकते. यशवंत भाऊ पाचंगे, एन एम रायगड संघाचा साहिल. काय सकाळ साहिलने गाजवली. षटकारांचीच भाषा तो बोलत होता. साहिल ते स्ट्रायकर साइडला आहेत. या अगोदर त्यांना सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. दोन्ही सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार साहिल सावंतला मिळालेला आहे. 34ची गरज. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 18ची गरज. 18 बॉल्स 18 रन्स. जतन ठक्कर. पुढचा बॉल. सुरुवात होते दुसऱ्या षटकाची. राऊंड विकेट. बॉल हवेत. ऑन द राईज ऍट हिज बॅट्स. सरळ बॅटचा केला वापर. बॉल करतो हवाईचा पर लेट लँड होईल. सेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. सिक्सर. ऑन साइडला बॉलला टर्न केलाय. फुल टॉसचा खूप चांगला फायदा वापर केलेला आहे आपल्या धावफलकाला मदत देण्यासाठी. 2 धावा मिळत आहेत. आर के मुलुंड, ओमकार गिरगाव संघाची धावसंख्या आहे 24. एक फलंदाज बाद. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे फक्त 10 धावांची. जवळपास सामन्याचं गणित आपल्या बाजूनं बनवलेलं आहे. पद्धत खूप चांगली वापरली हा सामना जिंकण्यासाठी आर के मुलुंड, ओमकार गिरगाव या संघाच्या फलंदाजांनी. जाऊ दिले बॉलला, पण बॉल वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल झालाय.
नुकसान तर तितकं होणार नाही, पण जास्तीत जास्त डॉट बॉलवर प्रयत्न द्यावे लागतील. मैदानात आगमन झालेलं आहे आदरणीय साजिदजी आसिफ पटेल, जे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आहेत. आदरणीय जक्कीजी आसिफ पटेल, जे युवा जिल्हा अध्यक्ष आहेत मीरा भाईंदर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे. दोन्ही मान्यवरांचं आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळींचं मनपूर्वक स्वागत. बोल्ड जतन ठक्कर, तो कसा शांत राहणार आहे. त्यांनी मात्र आपल्या कामगिरीचा कस लावला, आपला अनुभव पणाला लावला आणि त्यांनी मिळवला विकेट साहिलचा. आणि साहिलचा खेळ संपलेला आहे. दुसरा फलंदाज बाद होतोय, पण सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. आगमन झालेलं आहे आदरणीय साजिदजी आसिफ पटेल यांचं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश. आदरणीय जक्कीजी आसिफ पटेल, मीरा भाईंदर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष. दोन्ही मान्यवरांचं आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळींचं मनपूर्वक स्वागत आहे रॉयल वॉरियर्स मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपली या स्पर्धेला दिली गेलेली भेट, ही मैत्री जपत असताना या दोन्ही मान्यवरांचं नेहमी सहकार्य क्रिकेटला वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना लाभलेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत जक्कीजी, साजिदजी, आपलं खूप 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 स्वागत. वेलकम. धावसंख्या 24 झाले, 24, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1.4. नेक्स्ट बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता रमेशचा, बॉल तर पोहोचतोय मिडॉनला, तोपर्यंत पूर्ण होईल. एक धाव. विशारद आणि रमेश हे दोघे फ्रेश बॅटर, 25 धावा स्कोर कार्डवर. चला एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स, आपण लगेच पूर्ण संघ घेऊन मुख्य मंचाजवळ यायचंय. एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स पूर्ण टीम घेऊन यायचंय. नितीनजी वारे, प्रवीणजी वारे, प्रसादजी खोत, आपण सुद्धा यायचंय. पांडुरंगजी वारे, आपण सुद्धा यायचं आहे मुख्य मंचावर. 25 झालेत, 25 धावा, 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल जतन ठक्कर ओव्हर द विकेट. फुल टॉस, ड्राईव्ह केला बॉलला, हलक्यात आणि बॅकलिपला खाली घेऊन बॉलला खेळलं. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला, सिंगल होते कंप्लीट. सेकंड साठी कॉल दिला जाईल का, तर नाही. सिच्युएशन आपल्या पक्षात असताना आता प्रतिस्पर्धी खेळाडूच्या डावपेचावर दुर्लक्ष करणं जमणार नाही. आर के मुलुंड, ओमकार गिरगाव, धावसंख्या 26 जिंकण्यासाठी 8ची गरज. बॉल शिल्लक 12 चेंडूत 8ची गरज आहे. खरं तर मीरा भाईंदर हा परिसर जो आहे आर के मुलुंड, ओमकार गिरगाव साठी नेहमीच फायद्याचा राहिलेला आहे. आणि त्यांनी तेच कळवलं की उत्तन हा मीरा भाईंदरचाच अविभाज्य घटक आहे. तर उत्तन मध्ये आपण चांगला खेळ दिलात आणि आता मोरवा मध्ये चांगला खेळ देत आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर प्रभाकर बॉलिंग ट्रॅकवर आहेत. तिसऱ्या षटकासाठी येत आहेत. 8 धावांची गरज आहे. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला क्रिकेटच्या खेळात वेळ लागत नाही. करायचे तुम्हाला प्रयत्न, पण बॉल आता यष्टीरक्षकाला चकवत मागे जातो शॉर्ट स्टॉपला. प्रभाकरचा पहिला बॉल, ही धाव मिळते. एका धावेची होते वड. आदरणीय साजिदजी पटेल, आदरणीय जक्कीजी पटेल यांचं मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. नेहमीच तरुणांच्या सोबतीनं तरुणांना एकत्र करत असताना संघटन कौशल्य ज्यांच्याकडे आहे ते 2 मान्यवर व्यासपीठावर पाहायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदावर ते कार्यरत आहेत. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न, पूल करताना बॉलचा फेस व्यवस्थित कनेक्ट नाही करू शकले बॅट स्विंगशी. दरम्यान 2 धावा तर मिळत आहेत. पूर्णपणे पकड मजबूत आहे या सामन्यावर. आर के मुलुंड, ओमकार गिरगाव या संघाची धावसंख्या 29 झाली. जिंकण्यासाठी आवश्यकता 5 धावांची. बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू 5ची गरज. चला एनपी स्पोर्ट्स परिपॅकरचे कॅप्टन सुद्धा दाखल झालेत. लगेच आपण अंतिम सामना सुरू करणार आहोत, कारण वेळेचं बंधन आहे. सामना सुद्धा महत्वाचा आहे. रिझल्ट आहे, जजमेंट डे आहे. यावेळेस हुक केल्या बॉलला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल फाईन लेग, लॉंग लेग, सीमारेषेच्या दिशेनं. आउटफील्ड स्लो आहे. मिळतात या 2 धावा. 2 वाढतील आणि या 2च्या मदतीने स्कोर 31. जिंकण्यासाठी आता 9 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. काय स्पर्धा रॉयल वॉरियर्सची. मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी पहिलं पर्व गाजवलं तर फोर्ट स्ट्रायकर्सने, दुसरं पर्व गाजवलं MUCC ओडिशाने आणि आता तिसरं पर्व कोण गाजवेल त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. आणि हा स्ट्रोक घेऊन जातोय आर के मुलुंड, ओमकार गिरगावला. रॉयल वॉरियर्स मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये अभिनंदन. अंतिम सामना खेळला जाणार आहे आर के मुलुंड, ओमकार गिरगाव वर्सेस एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स.